नवापूर तालुक्यातील बारेगावात वन विभागाच्या छापा, घरातून सागवानी लाकूड व फर्निचर केले जप्त। वन विभागीय अधिकारी धनंजय पवार यांच्या पथकाची कारवाई। 2 लाखांच्या सागवानी अवैध लाकूड साठा केला जप्त। नवापूर वन विभागाने तालुक्यातील बारी येथील कमलेश बुधा कोकणी यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता सागवानी लाकूड व फर्निचर जप्त करून मंगळवारी कारवाई केली आहे। कमलेश बुधा कोकणी यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्यांच्या घरात दिवाण पालखे 8 नग व सागफळ्या 4 नग मिळून आले। त्यानंतर अनिल तुकाराम कोकणी यांच्या राहत्या घरावर छापा टाकला असता त्यांच्या घरात तयार साग चौकट फेम 6 नग अवैधरित्या तयार करून ठेवलेले दिसले व अवैध वृक्षतोड करून कुऱ्हाडीने गताड केलेले साग चौरस व गोल 66 नग मिळून आले। आरोपीच्या आजूबाजू शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही। सदर मुद्देमाल वन कर्मचारी यांनी जागेवरच मोजमाप करून शासकीय वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून जप्त केला। सदर मालाचे मोजमाप केले असता साग चौरस व गोल 66 नग घनमीटर 0.750 साग दिवाण फालके 8 नग साग चौकट फेम 6 नग सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत 1.5 ते 2 लाख रुपये आहे। सदर कारवाई नीनू सोनराज मॅडम वन संरक्षक धुळे, संतोष सस्ते उपवन संरक्षक नंदुरबार वन विभाग नंदुरबार, राजेंद्र सदगीर वन विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे, धनंजय पवार सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदर कारवाईत धनंजय पवार सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, स्नेहल अवसरमल वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक, वन परिक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व वन क्षेत्र स्टाफ चिंचपाळा प्रादेशिक मधील वनपाल व वन संरक्षक वाहन चालक तसेच संरक्षण मजूर यांनी केली। वन परिक्षेत्राधिकारी नवापूर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल वड कळंबी करीत आहेत। आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी योगेश खैरनार, नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी।